आज जागतिक तंबाखू नियंत्रण दिवस आहे की आज जागतिक तंबाखू नकार दिन आहे। त्या दृष्टीने आज लॉ, पोलीस डिपार्टमेंट आणि आपलं हेल्थ डिपार्टमेंट आणि एकत्र म्हणून आपला आज हा कार्यक्रम साजरा करतो आहे। याच्यामध्ये आपण तंबाखू बद्दलच्या जनजागृती करतोय, तंबाखूचे दुष्परिणाम बद्दल लोकांना माहिती देतोय आणि आमचं सगळ्यात जास्त फोकस आहे की मुलांवर किंवा कॉलेजमधल्या मुलांवर संस्कार चांगले करणे। जो आपण नेहमी संस्कार करतो आपल्या संस्कृतीने तसंच तंबाखू संस्कार जे करायचे आता करणं हा या तंबाखूमुळे ओरल कॅन्सर असेल किंवा हार्ट अटॅकचे चान्सेस असतात किंवा डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्याच्यासाठी यांच्याकडून आतापासून त्यांना जर याची माहिती दिली तर तुम्हाला माहिती आहे ओरल कॅन्सर फास्ट पसरतो आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमध्येच होतो। त्याच्यामुळे मेनली लोकांमध्ये मुलांमध्ये हा संस्कार जास्तीत जास्त द्यायचा आपल्याला शाळा कॉलेजला आपण करून आणि लोकांना पुढे तंबाखू मुक्त भारत आपल्याला करायचा आहे। त्या तंबाखूपासून मुक्तता करायची त्याच्याबद्दल जनजागृती करणं, त्यांचं विविध प्रकारे शाळेमध्ये जाऊन त्यांचं लेक्चर्स वगैरे घेणं, त्याला तंबाखूबद्दल त्यांच्याकडे माहिती देणं आणि काही एक्झाम्पल देणं की ओरल कॅन्सरची लोक कसे आपल्याकडे कॅन्सरचा प्रमाण लाखापेक्षा जास्त ओरल कॅन्सरचे आपल्याकडे केसेस आहेत आणि त्याचं कारणच आहे तंबाखू। हे सगळं जे आहे जनजागृती आणि लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करणं हा सगळ्यात मोठा उद्दिष्ट आहे आणि आमचे आरोग्य डिपार्टमेंट, ज्युडिशियल डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट यांना मिळून तंबाखूवर कसं बंधन आणता येईल आपण आता बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपण नेहमी पोलीसवाले कारवाई करतात। पानटपरीवर असेल जे तंबाखू किंवा शाळा कॉलेजच्या बाजूला तंबाखूची दुकान असेल ते आपण बंद करतो, बाजूच्या बाजूच्या तंबाखूची दुकान करतो, ही सगळी कारवाई आहे।